नमस्कार, माझं नाव काव्य आशुतोष साताळकर. मी सादर करणार आहे सुधा मूर्ती लिखित गोपीची डायरी. गोपी म्हणजे सुधा मूर्तींचा लाडका कुत्रा बरं का. अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. त्यातील मुलींची भेट ही गोष्ट मी वाचणार आहे. एक दिवस मी डोळे उघडले आणि डोळ्यांसमोर एकदम आजी दिसली. ही खरीच होती का? आत्ताच तर मला तिच्याबद्दलचं स्वप्न पडलं होतं. मला बरेच वेळा रात्री खूप स्वप्न पडतात. मग मी सकाळी उशिरा उठतो. तेवढ्यात आजी हसली. गोपी उठ, सकाळ झाली, ती म्हणाली. आज तुला भेटायला खास पाहुणे येणार आहेत बरं का. मग तिने माझ्या एका सुंदर तरुण मुलीशी ओळख करून दिली. ही श्रुती, तुझी दीदी. तिला तुझ्यासारख्या मंडळींना हाताळायचा चांगला सराव आहे. आता ती खास तुला इथे भेटायला आली आहे. मी तिच्याकडे पाहिलो. कोणाशी ओळख करून घ्यायची असली ना, म्हणजे आधी मी त्या माणसाच्या डोळ्यात पाहतो, त्यांचा वास घेतो. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात खूप प्रेम होतं. मग मी तिच्या आसपासची हवा हुंगून पाहिली. मला बिस्किटांचा वास आला. ती खूप प्रेमळ आहे, मी त्या क्षणी ओळखलं. तिने लगेच मला पकडून घट्ट जवळ घेतलं. गोपी, अरे तू किती गोड आहेस, ती मोठ्यांदा म्हणाली. मी जरा वेळ तिच्याजवळ बसलो. ती मला कुरवळत होती. ते थोडं सहन केलं. त्यानंतर मी तिच्या खिशातच नाक खुपसलं. तिच्या खिशात बिस्किट असणार हे मी ओळखलं आणि ते खरंच होतं. पण श्रुती जरा कडक आवाज काढून म्हणाली, नाही, आत्ता नाही. गोपी, नाश्ता झाल्यावर बघू. ती मला खूप आवडली असली तरी ती माझ्याशी कडक वागणार हे माझ्या लक्षात आलं. ती एखाद्या प्रेमळ शाळा शिक्षिकेसारखी होती. ती माझ्यावर भरपूर प्रेम करेल, पण जर मी चुकीचं वागलो तर मला वठणीवर सुद्धा आणेल हे मला कळून चुकलं. मी शेपूट हलवून एकदा तिच्याकडे पाहिलं आणि नंतर आजीकडे वळालो. तिच्याही डोळ्यात खूप प्रेम होतं. बिचारी आजी, मला कशी शिस्त लावायची हे तिला मुळीच कळत नाही. त्यामुळेच तर मी तिचा हवा तेवढा गैरफायदा घेतो. पण दीदी पुढे काही माझी डाळ शिजणार नव्हती. इतक्यात मला आणखी 2 मुली मुख्य दरवाजातून आत येताना दिसल्या. त्या वयाने 7-8 वर्षाच्या असतील. मला पाहताच त्या आनंदाने ओरडत सुटल्या. त्या धावतच माझ्याकडे आल्या. त्यांनी मला इतकी घट्ट मिठी मारली की मला नीट श्वासच घेता येईना. मुलींनो, त्याला जरा मोकळं सोडा ग, तो अजून खूप लहान आहे, आजी म्हणाली. मग त्या दोघी माझ्यापासून जरा दूर जाऊन उभ्या राहिल्या. त्या दोघींच्या हातात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं. ती पिल्लं खरी असतील का? मला त्यांच्याशी खेळायला मिळेल का? मग मी जवळ जाऊन त्या पिल्लांना हुंगून पाहिलं. ती खेळण्यातली कुत्र्याची पिल्लं होती. मग त्यांच्यातील एक मुलगी म्हणाली, माझं नाव कृष्णा आणि ही माझी बहीण अनुष्का आणि ही आमची पपीज आहेत. हे माझं आहे ते डॉली आणि तिचं आहे ते मॉली. मी त्यावर खूप हसलो. त्या दोन्ही खेळण्यांचा तर मी चुटकीसरशी चट्टामट्टा करून टाकला असता. पण त्या मुलींना मी इतका आवडलो होतो की मी त्यांच्या त्या खेळण्यांच्या जवळ फिरकायचं नाही असं ठरवलं. त्याचे डोळे बघ ना, आणि त्याचे कान किती सुंदर आहेत. त्यावर मी माझी शेपूट इतकी भराभरा हलवत सुटलो की त्यांना ते नीट दिसेच ना. ए त्याची शेपूट बघ ना, अगदी पंख असावा तशीच दिसतीये. मग मी उठून उभा राहिलो. आता त्या मला नीट पाहू शकत होत्या. त्या माझ्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. किती सुंदर आहे हा. आजी, त्याचे पाय बघ ना, काय बळकट आहेत. हा तर अगदी राजशाहीच आहे, जणू काही सिंहाचा छावाच. मुलींनो, ते काही माझे पाय नाहीत, मी म्हणालो. ते माझे हात आहेत. खूप बळकट आहेत ते. आणि अर्थातच मी एखादा राजासारखा रुबाबदार आहे. मी या जंगलाचा राजा आहे. ही गडी तर माझीच आहे. धन्यवाद.